तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स तुमच्या समोर आज घेऊन आलेली आहे चिकन बिर्याणीची रेसिपी, जे तुम्हाला व्हिडिओ किंवा माझ्या थंबनेलवरून आणि माझ्या डिस्क्रिप्शनवरून कळलंच असेल. तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं फूड लवर्स चॅनलवर. आणि आज रेसिपी चिकन बिर्याणी नाही तर झटपट चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. काही नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कढईत तेल गरम केलेलं आहे. मी त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर हिरवी वेलची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे. दुसऱ्या कढईवर मी चिकन आपलं शिजत ठेवलेलं आहे आणि तिसऱ्या ह्याच्यावर मी तांदूळ भिजत ठेवलेले होते. तर मी ॲट अ टाइम 3 गोष्टी करते, म्हणजे ही बिर्याणी तुम्हाला खरं नाही वाटणार 25 मिनिटात रेडी होते. कांदा छान परतून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या हे व्यवस्थित सगळं टाकून घेतलं. वेलची, दालचिनी, तमालपत्री टाकलेलं. त्याच्यानंतर मी टाकलेले होते ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट. मी एव्हरेस्टची आलं लसूण पेस्ट यूज केलेली आहे. तुमच्याकडे जी असेल ती यूज करू शकता. छान परतून घेतलं की आपण त्याच्यात टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा कच्चा पण निघून गेला पाहिजे. त्याच्यानंतर काय करणार आहे, मी थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. बाकी काही मसाले मी यूज करणार नाहीये आणि हा चिकन मसाला यूज केलेला आहे. आता ह्या वेळेस मी इन्स्टंट चिकन बिर्याणी मसाला यूज केला. हा मी फर्स्ट टाइम यूज केलेला नाही. मी तुम्हाला खरं सांगते की खूप छान बिर्याणी झाली होती चिकन बिर्याणी. म्हणजे मला इमॅजिन पण होत नव्हतं की इन्स्टंट मसाल्यापासून एवढी छान बिर्याणी सुद्धा होऊ शकते. तर ही एक माहिती द्यायची होती. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कधी अशी घाई असेल ना, पटापट करायचं असेल, तुम्ही नक्की हे बिर्याणी पॅकेट, आता तुम्ही जिथे राहता तिथे कोणतं बिर्याणीचं पॅकेट मिळतं ते तुम्ही बघा. मी तेजूचा बिर्याणी मसाला यूज केलेला होता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्या ब्रँडचा घेतला तरी चालेल. पण जे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा बिर्याणी मसाला यूज करता तेव्हा तुम्हाला दुसरे काहीही मीठ, एक्स्ट्रा काही मसाला टाकायची गरज नाही. सगळं काही ह्याच्यात रेडीमेड असतं आणि सेम रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणीचीच टेस्ट येते, काही वेगळी लागत नाही. आता मी म्हटलं काही हे बघा, तुम्ही ही जर बॅचलर बिर्याणी पण तुम्ही बोलू शकता. मस्त असं चिकन शिजवून घेतलंय, काही मॅरिनेशन नाही, काही नाही. मी माझ्या पुढच्या कमिंग व्हिडिओजमध्ये प्रॉपर तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल जी हैदराबादी बिर्याणी किंवा आपल्या मुंबईत हे जे मिळतात ना लेयर्सवाल्या बिर्याणी, त्या नक्की मी बनवून दाखवेल तुम्हाला. ही मी बनवते आहे झटपट बॅचलर बिर्याणी ॲक्च्युली. आणि मी आता ह्याच्यात पाणी ॲड करून घेतलेलं होतं, कारण की मसाले चिकटले नाही पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्हाला जर बटाटे आवडत असेल बिर्याणीमध्ये टाकलेले तर तुम्ही तेही टाकू शकता. आता ही नॉनव्हेज लोकांसाठी आहे. आता व्हेज लोकांसाठी असेल तर मी एक पटकन ऑप्शन देते, चिकन नका टाकू, फक्त बटाटा टाका आणि भाज्या जर टाकायच्या त्या टाका. व्हेज लोकांची आलू बिर्याणी रेडी झाली, नॉनव्हेज लोकांसाठी चिकन बिर्याणी रेडी झाली. दुस ऑप्शन आहेत. आता दुसरीकडे जो मी भात शिजवून घेतलेला होता, मी बासमती राईस घेतलेला होता, जर तुमच्याकडे आहे ना घरात तो यूज केला तरी चालू शकतो. तर तो राईस मी छान व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेला आहे, जे बिर्याणीमध्ये आपण मोस्टली बघतो लेयर्समध्ये असतात ते. आणि आता मला ती रेस्टॉरंट सारखी दिसली पाहिजे होती ना, तर मी काय केलं, माझ्याकडे जो कलर होता ते कलरचं मी पाणी रेडी केलं. आणि आता तर मी एकाच कलरचं यूज केलेलं आहे. तुम्हाला जर 2-3 कलरचं करायचं असेल तर एक एक लाईन तुम्ही केल्या तरी चालू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर टाका. तुमच्याकडे जर तळलेला कांदा असेल तर तो टाका, नसेल आणि तुम्हाला चालत असेल ऑप्शनलमध्ये ठेवला तरी चालेल. काजू टाकलेले आहेत, किशमिश टाकलेले आहेत, थोडंसं रिचपणा पण आला पाहिजे ना. आणि मी इथे चिकन बिर्याणी इसेन्स यूज केलेला आहे. आता तुमच्याकडे चिकन बिर्याणी इसेन्स असला आणि केवढा वॉटर असेल तर तुम्ही केवढा वॉटरचा यूज केला तरीही चालू शकतो. त्याच्यानंतर आपण तूप टाकायचंय, कारण की आपण आता दम देणार आहोत ह्या बिर्याणीला. दम इन द सेन्स काय होतं, सगळे मसाले सगळं व्यवस्थित तूप हे छान असं भातात हे करून मुरलं जातं ते, आणि त्याने ना आपल्या भाताला किंवा आपल्या बिर्याणीला एक छान टेस्ट येते. तर तुम्ही बघू शकता काही गिजगा झालेला आहे, मस्त सुट्टा खुललेला आपला चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आपली आजची फूड लवर चॅनलची इन्स्टंट बॅचलर चिकन बिर्याणी रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे मनापासून आभार, माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. फूड लवर चॅनल तुमचे मनापासून धन्यवाद करतं.